हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे, कारण की आज पंजाबमध्ये एकदम कडाक्याची थंडी पडली आणि थंडीमुळे म्हटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ शेअर करावा। तर इथे बाहेर तुम्ही पाहू शकता एकदम ओस पडलाय, धुकं आहे आणि पाऊस पडल्यासारखं एकदम ओलसर जमीन झालेली आहे। आणि खास करून मी जिथे फिरोजपूरला राहते तर तिथे खूप थंडी पडते असं बोलतात की फिरोजपूर आणि जी पाकिस्तान लगत जी नदी आहे तर ती एकदम जवळ म्हणजे 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावरती आणि खूप मोठी नदी आहे, त्याच्यामुळे फिरोजपूरमध्ये जास्त थंडी लागते आणि खूप थंडी आता जाणवायला आम्हाला लागले, कारण की बिलकुल ऊन सुद्धा पडत नाही, कपडे सुद्धा सुकत नाही आणि काही काम करायची इच्छा होत नाही। तर नाश्ता माझा होतोय 10-10:30च्या दरम्यान। तर नाश्त्याला आज बनवते पराठा, थोडीशी पालक होती म्हणून थोडीशी गरम करून घेतली आणि मिक्सरला फिरवली। तर आता इथे 2 बटाटे उकडले होते, तर म्हटलं मस्त कडाक्याची थंडी आहे तर छान पुऱ्या बनवू, पण नंतर बेत बदलला की तेलकट सकाळ सकाळ नको म्हणून मग पराठे बनवले। तर आता इथे पाहिलंच असेल तुम्ही 2 बटाटे किसून घेतले, म्हणजे त्याच्यामध्ये अशा गाठी गाठी राहणार नाहीत। अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, थोडासा ओवा टाकलाय, मीठ चवीनुसार, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला असेल तर टाकू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आणि जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो तसंच भिजवायचं, पण जे मी पालक मिक्सरला फिरवून घेतली होती इथे तुम्ही पाहू शकता थोडीशीच होती, मग म्हटलं की त्याचा पराठाच बनवू आणि छान फिरून घेतले आणि आता मिक्स करून आटा मळून ठेवते, 5-10 मिनटं मळून ठेवते। त्याच्यानंतर छान गरम गरम पराठे बनवेल आणि गरम चहासोबत आम्ही खाणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा घट्टसर गोळा मळून ठेवला आहे, 5-10 मिनटं ठेवते आणि घट्टसर मळायचा म्हणजे पराठे छान खुसखुशीत होतात। आणि जर पुरी बनवायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा घट्टसर गोळा मळायचा, चपातीला आपण जसा सैल गोळा मळतो तसा नाही मळायचा। आणि आता छोटीशी पोळी लाटून घ्यायची, तेल लावायचं, तूप असेल तर तूपसुद्धा लावू शकता आणि फोल्ड करून जसा तुम्हाला आकार पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही पराठा बनवू शकता। तर आता इथे मी त्रिकोणी आकाराचा पराठा बनवते, तुम्ही गोलसुद्धा बनवू शकता, चौरससुद्धा बनवू शकता, जसा पाहिजे तसा बनवू शकता, पराठे छानच होतात। आणि त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं, मी चिली फ्लेक्ससुद्धा टाकलेले आहेत, जर असेल तर टाकू शकता, नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालतं। आणि आता मस्त तूप लावून छान खरपूस असे पराठे भाजून घ्यायचे, इथे तुम्ही पाहू शकता मस्त मी तूप लावते, तूप लावल्यानंतर पराठे छान फुलायला लागतात, जर तुम्ही काहीच नाही लावलं तर पराठे फुलणार नाहीत, म्हणून तूप लावा। आणि इथे पाहू शकता एक पराठा मी तुम्हाला बनवून दाखवला आहे, पण आता मी बाकीच्या पिठाचे पराठे बनवून घेते। तर आता इथे माझे पराठे बनवून झालेत आणि तुम्ही पाहू शकता वेगवेगळा आकार आला आहे, कसाही जसा येईल तसा आकारामध्ये मी ह्या पराठा लाटलेला आहे। आणि मस्त गरमागरम चहा, रुद्रा अजून झोपले कारण की तिला आता क्रिसमसच्या सुट्ट्या पडले, तर आम्ही दोघंच चहा घेतो आहे। आणि इथे पाहू शकता आमचा आजचा नाश्ता थंडीतला मस्त पालक बटाटा पराठा आणि गरमागरम चहा। तर आम्ही नाश्ता करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आज म्हटलं थोडंसं वॉकिंगला जाऊ, कारण का थंडीमुळं मी बाहेर पडायलाच मागत नाही, माझी वॉकिंग होतच नाही, तर आज आम्ही बाहेर पडणार आहोत। आणि आत्ता वाजले आहेत 11, तुम्हाला मी पुढे दाखवतेच। तर आता इथे मी सॉक्स स्वेटर तर घातलं आहे, टोपी घालून मस्त बाहेर पडणार आहोत आणि थंडीचा, फिरोजपूरच्या थंडीचा खास अनुभव घेणार आहोत। तर चला तुमच्यासोबत मी शेअर करते। आता इथे तुम्ही पाहू शकता बाहेर एकदम धुकं आहे, थंडी खूप जाणवते, पण आज आम्ही हिम्मत केले बाहेर वॉकिंगला जाण्याची, कारण का सकाळ सकाळ तर निघूच शकत नाही। आत्ता वाजलेत 11, मी तुम्हाला दाखवतेच पुढे। आणि जिथे झाडं आहेत तर तिथे एकदम ओस पडले, तुम्ही पाहू शकता रस्ता पूर्ण ओलसर असा झाला आहे जिथे झाडं आहेत तिथे। आणि 11 वाजलेत तरी इतकी थंडी, ऊन हा प्रकार काही 4-5 दिवस झाले दिसतच नाही, हे असंच। आणि अजून जानेवारी महिनासुद्धा असाच जाणार आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता रस्त्याला कोणीच नाही दिसत, ज्यांना ड्युटीला जायचं आहे तेच फक्त जाऊन येऊन करतात, बाकी मुलांनासुद्धा सुट्टी आहे तर मुलं मस्त आराम करत आहेत। काही सामान वगैरे आणायचं झालं तर दुपारी निघतात, पण आत्ता 5-6 दिवस झाले ही अशीच थंडी।
आणि जानेवारी महिनासुद्धा अशीच थंडी असणार आहे असे इथले लोक बोलतात. आता माझ्यासाठी नवीनच आहे ही थंडी, तर बघूया. आणि छान वाटते थंडीमध्ये. आज रुद्राचे पप्पा घरी होते म्हणून आलेत, नाही तर मग वॉकिंगला काही येणं होत नाही. खरं म्हणजे मला वॉकिंगची गरज आहे, पण या थंडीमध्ये सगळा प्लॅन विस्कटला आहे. आणि आता चालता चालता इथे मुलं खेळत होते, तर एकाने पोपट आणला, त्याने पाळला आहे तो पोपट. आणि मस्त त्याने त्याच्या टी शर्टमध्ये घेतला आहे, कारण की त्याला कुत्री त्रास देत आहेत म्हणून. हे ते पाहू शकता, त्याला बघून कुत्रा लगेच जवळ आला. तो सांगतच होता की जर मी त्याला बाहेर काढला पोपटाला तर लगेच कुत्री अंगावरती येतात, त्याच्यामुळे त्याने टी शर्टमध्ये ठेवला आहे. आणि असंच आता आम्ही पुढे पुढे चालत चाललो आहे, तर मुलं गार्डनमध्ये क्रिकेट खेळत आहेत. ते पाहू शकता तुम्ही, थंडीमध्ये छान मजा करतायत. सुट्टीसुद्धा आहे, आता 8 दिवस सुट्ट्या आहेत मुलांना. आणि आता आम्ही वॉकिंग करून घरी आलो आहे, तरी पण अजून बाहेर पाहू शकता धुकं आहेच. आता मस्त पाणी जातानाच गरम करायला ठेवलं होतं, आता गरम पाणी झाले, आंघोळी वगैरे करून घेतले. आणि 2-3 दिवस झाले ही कपडे सुकत आहेत, अजून थोडीशी ओलसर आहेत, म्हणून आज परत थोडीशी बाहेर टाकते. जर हवेने सुकली तर सुकली, नाहीतर आणखी परत उद्या टाकावे लागतील. कपडे पण आता मी रोज नाही धुवत, 4-5 दिवसानंतर मशीनला कपडे लावते, कारण का सुकतच नाहीत, त्याच्यामुळे 4-5 दिवसानंतरच कपडे धुते. आता मस्त थोडासा मेकअप केला आहे आणि आता माझे केस विंचरते, थोडीशी तयार होते. नाश्ता वगैरे तर सकाळी केला आहे आणि आता मला वाटते 12:30 वाजलेत. आता दुपारच्या जेवणाची तयारी. नाश्ता खूप उशिरा केला आहे, त्याच्यामुळं आज दुपारी जेवणाला फक्त भाकरी आणि भाजीच बनवणार आहे, जास्त काही नाही, कारण की जास्त भूकच नाही आहे. तर आता इथे मी फ्रेश झाल्यानंतरच मला काम करायची इच्छा होते, नाहीतर बिलकुल काम करायची इच्छा होत नाही, कामं तशीच राहतात. मग म्हणून आंघोळी पहिली झाल्यानंतर मग पावडर, टिकली, गंध, गॅस जे काही असेल केस वगैरे विंचरायची आणि त्याच्यानंतर मग कामाला लागायचं, मग पटापट कामं होतात. तर आता इथेही सकाळची नाश्त्याची भांडी मी साफ करून घेते. भांडी तशीच ठेवून आम्ही वॉकिंगला गेलो होतो आणि आता आल्यानंतर पहिली आंघोळी केली, फ्रेश झाले आणि मग आता भांडी घासते. जसं मला वाटेल तशी मी कामं करते, असं काही नाही की आंघोळीच्या आधी ही कामं झालीच पाहिजे, लादी पुसून झाली पाहिजे, कचरा काढून झाला पाहिजे किंवा भांडी साफ करून झाली पाहिजे. आता थंडीमध्ये पूर्ण रुटीन माझं बदललं आहे, जसं मला वाटेल तसं मी करते, नाहीतर मग कामं राहिले की राहूनसुद्धा जातात. आता इथे मी पाण्याच्या बॉटल भरून ठेवते. थंड पाणी कोणीच पियायला मागत नाही, आता थोडं कोमट पाणी करूनच पियावं लागतं. पाणी एकदम थंड चिल्ड पाणी येतं, त्याच्यामुळे कोणी तोंडात घेतच नाही. आता इथे मी पाणी गरम करते किटलीमध्ये आणि सगळे जार भरून ठेवते, म्हणजे एक दिवस नाही जात. नंतर पाणी संपल्यानंतर परत गरम करून भरावंच लागतं. दुपारचं भरायचं किंवा मग रात्री भरायचं, दिवसातून 2 वेळा भरावे लागतात ह्या बॉटल. आणि आता बॉटल भरून झाल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. मी मगाशी बोललेच की स्वयंपाकाला आज फक्त भाकरी आणि भाजी, नाश्ता उशिरा झाला आहे म्हणून. तर आता मी इथे ज्यूस बनवून पिते, कारण का ह्या संत्रा आणल्या की खराब होऊनसुद्धा जातात. संत्रा नेहमी घरात असते, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे. जिथून मी प्रेग्नेंट राहिले तिथून संत्र्याचा ज्यूस हा नेहमी पित असते. तर म्हटलं की ते संत्रा खराब नको होऊन जायला, त्याच्यामुळं ज्यूस बनवून आता इथे पिते. तर खूप वेळा मी शेअर केला आहे, त्याचीसुद्धा रेसिपी एकदम सोपी आहे. बिया काढून घ्यायच्या, जर बिया पडल्या तर ज्यूस एकदम कडू होतं, म्हणून बिया काढून घेतल्या, थोडीशी साखर टाकली, मीठ, आणि आता ज्यूस पिऊन घेतला. आणखी एनर्जी आले. आणि आता भाजी फ्लावर, मटर, बटाटा अशा थोड्या सगळ्या भाज्या होत्या. तर म्हटलं की आज तीच भाजी बनवायची. जिथून थंडी चालू झाली तिथून ह्या बाहेरच्याच भाज्या, कडधान्याला सध्या सुट्टी दिली
आणि ते पाहू शकता मटर, फ्लावर, बटाटा, थोडासा पंपकिन होता तर तो सुद्धा, आणि 2 टायमाची भाजी, कारण की रात्री मी काही स्वयंपाक बनवणार नाही. स्वयंपाक बनवते फक्त चपात्या गरम गरम, बाकी भाजी दुपारचीच असते. तर आता फोडणीची तयारी, जशी आपण फ्लावर मटरची भाजी बनवतो त्याच पद्धतीने कांदा कट करून घेतला, हिरवी मिरची, थोडीशी लसूण, टोमॅटो, आणि जो आता किचन काउंटरवरती कचरा होता तर तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरला, म्हणजे पसारा होत नाही, कमी पसारा होतो. आणि मला किचन काउंटरवरती घाण आवडतच नाही भाजीची वगैरे, त्याच्यामुळे मी किचनमध्ये काम करत असताना प्लास्टिकची पिशवी ही ठेवतेच. जो काही कचरा निघेल तर तो त्याच्यामध्ये टाकत जाते. आता भाजीला फोडणी वगैरे दिले, भाजी झाली सुद्धा, आणि आता मी गरमागरम भाकरी बनवून घेते. तर प्रत्येकाच्या 2-2 भाकरी, आणि एखादी भाकरी त्यातली राहिली तर ती रात्री मी खाते गरम करून. आणि ते पाहू शकता लोखंडी तव्यामधल्या आमच्या तांदळाच्या भाकरी. आता रोज दुपारच्या मी तांदळाच्या भाकरीच बनवते, नाहीतर मग कधीतरी नाचण्याचं पीठ आणले तर त्या भाकरी बनवते. चपाती फक्त टिफिनला सकाळी, नाहीतर मग मिस्टरांची नाईट ड्युटी असेल त्यावेळेस. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये तांदळाची भाकरी, मटर, फ्लावर, बटाट्याची भाजी आणि मिरची भरलेली होती थोडीशी, तर ती एक मिरची घेतली. आणि दुपारचा स्वयंपाक 3:30 वाजता होतो आहे, आणि आता आम्ही जेवण घेतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.